जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सगळेच जे उमेदवार आहे, पदाधिकारी आहे, आपापल्या सर्कलमध्ये प्रचाराला वेग देत आहेत. प्रचार जोराचा सुरू आहे. आपल्यासोबत आहे बाजार सावंगी जिल्हा परिषद गटातील उमेदवार, त्यांचे पती आहे, पदाधिकारी आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. तुम्ही मागील काही दिवसांपासून प्रचारासाठी मतदारसंघात फिरताय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत नागरिकांचा काय प्रतिसाद मिळाला? आज सायंकाळी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार चालू आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि गटाचं गाव बाजार सावंगी या ठिकाणी आम्ही मार्केटमध्ये फिरतोय. आज खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे. लोकांच्या मनात इच्छा आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात सक्षम भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आमदार प्रशांतजी बंब साहेब सत्तेतले आमदार आहे. 2009 पासून अक्षरशः गंगापूर खुलताबाद मध्ये विकासाची गंगा होऊ लागली, चांगले कामं होऊ लागले, मोठमोठे रस्ते होऊ लागले, पाण्याच्या योजना होऊ लागल्या. छोट्या मोठ्या गोष्टी कोरोना असतील या त्या गोष्टीमध्ये सुद्धा आमदार साहेबांचं चांगलं लक्ष देऊन काम चालू आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एकच इच्छा आहे की गल्ली ते दिल्ली जर सरकार असलं तर कामाला त्या ठिकाणी गती येईल आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारतून ज्या योजना येऊ लागल्या त्या खाली पर्क्युलेशन करायचं काम, वाटप करण्याचं काम हे जिल्हा परिषद पंचायत समितीमधून होतं. त्यामुळं खालचे पण पदाधिकारी झेडपी आणि पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे असले तर पूर्ण केंद्रातून येणाऱ्या योजना या गावापर्यंत आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे लोकांची प्रचंड चांगली इच्छा आहे, भावना आहे आणि लोकांनी सुद्धा ही निवडणूक, नागरिकांनी सुद्धा, मतदारांनी सुद्धा ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सगळे मिळून त्या ठिकाणी सगळे मतदार सुद्धा उत्सुक आहे मतदान करण्यासाठी. नागरिकांना काय आव्हान? मी नागरिकांना एकच आवाहन करणार आहे की आता समोर 3 उमेदवार आहे जिल्हा परिषदला, पंचायत समितीला पण 3 उमेदवार आहे. एक तुम्ही आता एक ठरवून तर तुम्ही घेतलेलंच आहे की कामं करणारे कोण आहे, कोणाला आपण हक्कानं काम करू शकतो, कोण असे लोक आहे की ते 5 वर्षांनीच बाहेर येतात. ही निवडणूक झाली की पुन्हा पुढच्या निवडणुकीला मध्यंतरी ते कुठंच नसतात. म्हणजे मी तर इथपर्यंत सांगतो तर काही त्यांनी तर राशन कार्ड सुद्धा काढून दिलेलं नाही एखाद्या व्यक्तीचं. आम्ही आमदार साहेबाच्या माध्यमातून असं एक कुटुंब नसेल तालुक्यामध्ये, सर्कलमध्ये की तिथं कोणत्या न कोणत्या प्रकारची वैयक्तिक योजनेचा लाभ आम्ही मिळून दिला नसेल साहेबाच्या माध्यमातून. त्यामुळं लोकांना काम करण्याची माणसं पाहिजे. त्याच्यामुळे माझे नागरिकांना एकच आव्हान असेल की तुमच्यासाठी अहोरात्र झटणारे, सुखादुखात पाळणारे, तुमचे विकास कामं करणारे जे उमेदवार आहे त्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या आणि 9 तारखेला निकाल लागल्यानंतर 10 तारखेच्या सकाळपासून आम्ही त्या ठिकाणी गावोगावी फिरून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. नक्कीच. आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष LG गायकवाड सर आहेत. सर, तुम्ही देखील तुमचा उमेदवार निवडून येण्यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांच्या सोबत फिरताय. तुम्हाला काय काय वाटतं की नागरिकांचा प्रतिसाद? जिल्हा परिषदच्या येत्या 7 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषदचं मतदान होणार आहे. मागील 5 वर्षे मी जिल्हा परिषदचं सदस्य आणि 2.5 वर्षे उपाध्यक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. कारण चळवळ जिवंत ठेवणं, लोकांचे प्रश्न सभागृहात मांडणं आणि मागच्या याच्यावरच भारतीय जनता पार्टीला मागे कामं झाली, माग आपण सतत कार्यरत राहिलो, त्या ठिकाणी जनतेमध्ये राहिलो. 4 वर्षाचा प्रशासक काळ होता पण आपण जमीन सोडली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपण जनतेत राहिल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि या ठिकाणी पंचायत समितीसाठी आनंदाभाऊ काटकर आणि जिल्हा परिषदेसाठी सौ प्रतीक्षाताई कापसे या गटातून 100% निवडून येतील याची मला खात्री आहे. सर, तुम्ही देखील मागच्या काही दिवसांपासून फिरताय, काय वाटतंय? सर्वात महत्वाचा विषय आहे, गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार मान्य प्रशांत बुबम यांच्यावर जनतेचा खऱ्या अर्थानं फार मोठा विश्वास आहे आणि त्यांच्याच माध्यमातून जी काही योजना आम्ही राबवतोय, आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि तो प्रत्येक सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना पोहोचवतो. म्हणून निश्चितच आजही जे आमचे उमेदवार आहे सौ प्रतीक्षा विकास कापसे आणि पंचायत समितीला सौ उषा आनंदा काटकर, हे दोन्ही उमेदवार जनतेच्या तळागाळातले लोकांपर्यंत योजना पोहोचवणारे, लोकांना योजना देणार आहे. म्हणून निश्चितच लोकांनी या दोन्ही उमेदवाराला मतदान करावं ही मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मतदारसंघात दौरे केलेत. आज आपण बाजार सावंगी जिल्हा परिषद गटात होतो. आपण या ठिकाणी आल्यानंतर भाजपाचे काही पदाधिकारी, उमेदवार आणि सर्वच प्रचारात व्यस्त आहेत, त्यांची संवाद साधलाय. या ठिकाणी माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष LG गायकवाड सर देखील होते. त्यांनी देखील मागील विकासाचे मुद्दे आणि मागील विकास केल्यानंतर नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिल्याचं बोललंय. सचिन चव्हाण, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.